शिरपूर तालुक्यात अवैध सावकारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना प्राप्त तक्रारीवरून प्रशासनाने कडक पावले उचलत मोठी धडक कारवाई केली आहे। सहकार विभाग आणि शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्तपणे संशयित सावकाराच्या घरावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील संबंधित दुकानावर एकाच वेळी छापा टाकत सावकारी व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले। या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील भाऊसाहेब रावण पाटील आणि शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील राजेंद्र आनंदा सारुंखे यांनी अवैध सावकारीमुळे मानसिक छळ होत असल्याची गंभीर तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केली होती। दाखल तक्रारीनुसार त्यांनी मुकेश रमेशचंद्र अग्रवाल राहणार पित्तरेश्वर कॉलनी यांच्याकडून घेतलेल्या 1.5 लाख रुपयांच्या कर्जावर व्याजासह तब्बल 3,70,000 रुपये परत करूनही वारंवार पैशांची मागणी होत असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची संयुक्त तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे करण्यात आली। सदर तक्रारीची खातरजमा करून बुधवारी 18 मार्च रोजी सहकार विभाग व शहर पोलिसांच्या संयुक्त छापा टाकून धडक कारवाई केली। या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे, कोरे धनादेश, उसनवार पावत्या, सौदा पावत्या आणि पॉकेट डायऱ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने त्या पुढील तपासासाठी जप्त करण्यात आल्या आहेत। चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी दिली आहे। सदरची कारवाई जिल्हा उपनिबंधक अधिकारी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर, सहकार अधिकारी सूरज वांडले, संतोष लोखंडे, नितेश महाले, नागेश पुकरे, शुभम सारुंखे यांच्यासह शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी PSI संदीप दरवडे व हेमंत खैरनार यांच्या पथकाने केली आहे। अवैध सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या छळाला बळी न पडता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माझ्या कार्यालयास दिनांक 12 मार्च 2026 रोजी तक्रारदार श्री भाऊसाहेब रावण पाटील राहणार भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे व रवींद्र आनंद साळुंखे राहणार गोराणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे ह्या 2 तक्रारदारांची संयुक्त तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांच्या आदेशानुसार 2 पथकांनी समोरची जी व्यक्ती आहे जी अवैध सावकारी करण्याची जी तक्रार प्राप्त झालेली जाब देणार मुकेश रमेशचंद्र अग्रवाल राहणार पित्तरेश्वर कॉलनी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरी व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आवारात त्यांचं गांगेश्वर ट्रेडिंग कंपनी व्यवसायाच्या ठिकाणी असे 2 पथकांनी झडतीचं कामकाज केलेलं आहे। सदर घरझडतीमध्ये संशयास्पद अवैध सावकारीच्या अनुषंगाने संशयास्पद 4 चेक व 2 डायऱ्या आपण त्याला नोंद वह्या म्हणतो त्या आढळून आलेल्या आहेत। सदर प्रकरणी पुढील सुनावणी कामकाज होऊन चौकशी होऊन महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा अधिनियम 2014 नुसार पुढील उचित कारवाई करण्यात येईल।